भाई तुम्ही जर मरणाच्या लास्टच्या स्टेजवरती असाल, म्हणजे 2-4 दिवसांनी तुम्ही मरणार आहे आणि तुम्हाला तुमच्या फॅमिलीने विचारलं तुझी लास्टची इच्छा काय, आता तू थोड्याच दिवसाचा पाहुणा आहे, तर तुम्ही काय सांगाल की मला मित्राला भेटायचंय किंवा आजच्या दिवस पूर्ण फॅमिली सोबत जेवायचे किंवा आई वडिलांसोबत कुठेतरी फिरायला जायचंय, हे बोलाल ना तुम्ही. तर बिहारमध्ये कॅन्सर पीडित व्यक्ती जो 2-4 दिवसात मरणार होता, लास्टच्या स्टेजवरती त्याचा कॅन्सर होता, तर त्याला फॅमिलीने विचारलं की तुझी लास्टची इच्छा काय. तर भाऊ काय बोलला माहिती का, मला इथं बाया पाहिजे नाचायला. 7 लाख रुपये फॅमिलीने खर्च करून ऑर्केस्ट्रा मधल्या बाया आणल्या नाचायला. बाई याला बोलता बाई नाद केला पण वाया नाही गेला यार. काही म्हणा मित्रांनो, नाद खुळा कार्यक्रम करून टाकला भावानी आणि डायरेक्ट पैसे गिसे उडवतोय. लाचची इच्छा काय होती त्याची, बाया नाचायची. बाई मरणाच्या दारामध्ये यार, तरी लोक टेन्शन घेते नाही यार. म्हणजे विचार करा ना यार, किती भयंकर विषय असेल तो. मरणाच्या लास्टच्या स्टेजमध्ये माणूस किती डिप्रेशन मध्ये असतं यार. आपल्याला काय काय आठवतं यार, आपण आता काय केलंय जीवनामध्ये, आता आपण जग सोडून जाणार आहे. पण भावाला त्याच्यावरून काही घेणं देणं नाही. भावाला आई वडील नको, मित्र नको, डायरेक्ट म्हणे बाया घेऊन या आधी नाचायला. आणि त्या घरच्यांनी ती इच्छा सुद्धा पूर्ण केली त्याची. 7 लाख रुपये देऊन डायरेक्ट ऑर्केस्ट्रातल्या बाया आणल्या आणि नाचवल्या त्याच्यासमोर. बाई या व्यक्तीला ना परफेक्ट डायलॉग सुटतो, नाद केला पण वाया नाही गेला. हा डायलॉग फक्त ह्याच व्यक्तीला सुटतो बाई. आणि ह्या गोष्टी ना फक्त बिहार मध्येच घडू शकतात बाई. तर काय वाटतं मित्रांनो, अशा नाद खुळ्या व्यक्तीबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.